दिवाळी अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे। या काळात फुलांना मोठी मागणी असल्याने बळीराजाने देखील फुल शेतीचे नियोजन केलंय। फुलं काढणीच्या काळात कोणती काळजी घ्यावी, पिकांचं नियोजन कसं करावं आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचं नियंत्रण कसं करावं, बघूयात याच संदर्भातला पीक सल्ला। राज्यातील अनेक फूल उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीचा मुहूर्त पाहून फूल शेतीचं नियोजन केलंय। बहुतेक ठिकाणी फुलं काढणीला आली असून या काळात त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं ठरतं। दिवाळीत गुलाबाला विशेष मागणी असते। या काळात गुलाबाला दरही चांगला मिळतो। सध्या अनेक ठिकाणी गुलाब काढणीला आले असून त्यांची योग्य पद्धतीने छाटणी करणं अत्यंत गरजेचं आहे। छाटणी करताना कीड आणि रोगग्रस्त फांद्या छाटून घ्याव्या। दाटी करणाऱ्या आणि कमकुवत फांद्या तळालगत छाटाव्या, यामुळे बागेत हवा खेळती राहते। छाटणी करताना झाडाच्या डोळ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रत्येक फांदीला 2 डोळे राहतील अशी छाटणी करावी। छाटणी केल्यानंतर ताबडतोब कापलेल्या भागाला 10% बोर्डो पेस्ट लावावी। बागेला सेंद्रिय आणि रासायनिक खत द्यावं। तसंच गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्या। छाटणीनंतर कोवळ्या फुटीवर भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। भुरीच्या नियंत्रणासाठी डायफेनकोनाझोल अर्धा मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं। तसंच बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या। सध्या शेवंती बागेत कळ्या लागायला सुरुवात झाली आहे। या काळात शेवंतीला पाण्याची गरज असते, म्हणून पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी। पाणी वाफ्यात जास्त काळ साठवून ठेवू नये, अन्यथा पिकावर करप्याचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो। शेवंतीच्या कळीवर करप्याची लक्षणं दिसल्यास त्वरित मेन्कोजेब 2.5 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 2.5 मिली या औषधाची 1 लिटर पाण्यातून संपूर्ण पिकावर फवारणी करावी। झेंडूला गेल्या 2 महिन्यात चांगला दर मिळालेला नाहीये। पड्या भावानं शेतकऱ्यांना तो विकावा लागलाय। मात्र दिवाळीचा मुहूर्त झेंडूतून पैसा वसूल करून देणारा ठरू शकतो। हेच बघता शेतकऱ्यांनी झेंडूचं नियोजन करावं। कळ्यांवर असणाऱ्या झेंडूला गरजेनुसार पाणी द्यावं। काही ठिकाणी असणाऱ्या ढगाळ हवामानामुळे झेंडूवर करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय। करप्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोजेब 2.5 ग्रॅम क्लोरोथॅलोनिल यापैकी एका औषधाची 1 लिटर पाण्यातून फवारणी करावी। निशिगंध सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे। अनेक ठिकाणी फुलं काढणीला आली आहेत। निशिगंधाच्या फुलदांड्याची योग्य वाढ आणि पोषण होण्यासाठी पिकाला नियमित पाणी द्यावं। फुलदांड्यावरील 1 किंवा 2 फुलं उमलल्यानंतर धारदार चाकूच्या मदतीनं दांडा कापावा। दांडा कापताना जमिनीपासून 2.5 सेंटीमीटर अंतर सोडावं। सुट्या फुलांची काढणी करायची असेल तर पूर्ण वाढलेल्या कळीचीच तोडणी करावी। फुलांची काढणी सकाळी किंवा ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी करावी। यावेळी तापमान थंड असल्यानं फुलं जास्त वेळ टिकतात। दांड्याच्या जुड्यात रॅपिंग पेपर अथवा रद्दी कागदामध्ये बांधून त्वरित बाजारात पाठवाव्या, तर सुटी फुलं बॉक्समध्ये भरून बाजारात रवाना करावी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।